आजीच्या बटव्यातील बहुगुणी उपाय. टिप नंबर 1. रिकाम्या पोटी तुळशीची पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून खावे, पित्त कमी होते. टिप नंबर 2. वजन कमी करायचे असेल तर या 3 गोष्टी नक्की खा. पहिले लिंबू, दुसरे कोबी, तिसरी काकडी. टिप नंबर 3. अन्न खाल्ल्यानंतर गुळाचा थोडासा तुकडा खावा, अन्न लवकर पचते. टिप नंबर 4. रोज रिकाम्या पोटी 4 ते 5 काजू खा व त्यावर अर्धा चमचा मध खा. यांनी स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते. टिप नंबर 5. सकाळी उशिरा उठल्याने मेंदूच्या नसा कमजोर होतात आणि शरीर आळशी होते. टिप नंबर 6. लाकडी कंगवा वापरल्यास केस कमी तुटतात आणि मजबूत होतात. टिप नंबर 7. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. टिप नंबर 8. आठवड्यातून एकदा मोठी वेलची खाल्ल्याने श्वसनाचे आजार दूर होतात. टिप नंबर 9. दुधामध्ये थोडे तूप, किंचित मिरेपूड आणि हळद टाकावे आणि ते थोडेसे गरम करावे. ते हळदीचे दूध रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तूप टाकल्यामुळे सांधेदुखी कमी होते. टिप नंबर 10. सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. टिप नंबर 11. तेजस्वी त्वचेसाठी द्राक्षेही उपयुक्त ठरतात. द्राक्ष नियमित खाल्ल्याने त्वचेवरील काळे डाग निघून जातात. टिप नंबर 12. विषारी कीटक चावल्यास त्या ठिकाणी हळद लावल्यास विषाचा प्रभाव कमी होतो. टिप नंबर 13. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. टिप नंबर 14. बोटांच्या नखांना एकमेकावर घासल्याने केस काळे होण्यास मदत होते. टिप नंबर 15. सकाळी 10 मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व चेहरा चमकदार दिसतो. टिप नंबर 16. दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. टिप नंबर 17. साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाका, गोहणे बंद होईल. टिप नंबर 18. हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून 2दा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. टिप नंबर 19. लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ संध्याकाळी गरम करून 1 तोळा दिला तर जंत नक्कीच मरतात. टिप नंबर 20. वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा चहा खूप फायदेशीर आहे. तसेच ते यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते, जे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यापासून वाचवते. याद्वारे पचनक्रिया देखील सुधारते. टिप नंबर 21. संतुलित आहार घेतल्यास तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. टिप नंबर 22. कुठेही काटा टोचला असेल तर चिमूटभर हिंग पाण्यात मिक्स करून त्या ठिकाणी लावा. यांनी काटा निघण्यास मदत होते. टिप नंबर 23. अंगातून घाम येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्क मिसळून आंघोळ करावी. टिप नंबर 24. भिजवलेले खजूर 1 कप पाण्यात 8 खजूर रात्रभर भिजवून ठेवावे. रात्रभर भिजवलेले खजूर सकाळी रिकाम्या पोटी खावे. ज्या पाण्यात खजूर भिजवलेले आहे ते पाणी पिऊन घ्यावे. त्यामुळे गुडघेदुखीवर आराम मिळतो. टिप नंबर 25. हळदीमुळे ताप, कफ, घशातील खवखव कमी करण्यास प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटीव्हायरस आहे. अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात. ग्लासभर गरम दुधात हळद मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. टिप नंबर 26. घसा दुखत असेल तर गरम पाण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे घशाला खूप आराम मिळतो. टिप नंबर 27. लिंबू आणि मधाचा वापर सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त ठरतो. टिप नंबर 28. लठ्ठपणा कमी करण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध मिसळून त्याचे सेवन करा. मधाचे सेवन करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ गरम जेवण आणि पाण्यासोबत घेऊ नये. या व्यतिरिक्त गरम वातावरणात काम करताना मधाचे सेवन करू नये. टिप नंबर 29. केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून कलौंजी हेअर मास्क
आठवड्यातून एकदा केसांना लावल्यास त्वचेवरील रक्ताभिसरण वाढते, केसांना चांगले पोषण मिळते आणि केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण बरेच कमी होते. टिप नंबर 30. किचनमधील काहीच तेलकट होऊ नये म्हणून फोडणी दिल्यानंतर एखाद्या झाकणीचा किंवा ताटाचा थोडा ओढा व कडेवर पॅनवर धरा, जेणेकरून निघणारा तेलकट धूर त्या ताटावर किंवा झाकणावर जमा होणार नाही आणि थेट भिंतीवर जाणार नाही. टिप नंबर 31. त्वचेवरील चमक गेली असेल तर चंदनाची पावडर आणि गुलाबजल एकत्र करून चेहऱ्यावर लावा. तेलकट त्वचेसाठी हा खूप चांगला उपाय आहे. टिप नंबर 32. आठवड्यातून एकदा हळदीचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स निघून जातात. टिप नंबर 33. टॉवेल कोमट पाण्यामध्ये बुडवून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील व्हाईट व ब्लॅक हेड्स निघून जातात व चेहरा साफ होतो. टिप नंबर 34. भिजवलेले मनुके खाऊन त्यावर कोमट दूध प्यायल्याने शुक्राणूमध्ये वाढ होते, त्यामुळे अशक्तपणा दूर होतो. टिप नंबर 35. सफरचंदाची साल काढून त्यामध्ये मीठ टाकून ती साल सकाळी रिकामपोटी खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 36. रोज सकाळी रिकामपोटी हळदीचे दूध प्यायल्याने आपले यकृत मजबूत राहते आणि किडनीमध्ये असलेली घाण साफ होते. टिप नंबर 37. ज्यांना भूक लागत नाही त्यांना यकृताची समस्या आहे असे समजावे, त्यांच्यासाठी सोपा उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास डाळिंबाच्या रसात थोडेसे सैंधव मीठ मिसळून घ्या, त्यामुळे फरक पडेल. टिप नंबर 38. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या खाऊन त्यावर 1 ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 39. हरभऱ्यांना मोड आल्यामुळे त्यातील पोषक तत्वाचे प्रमाण वाढते. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, फायबर, विटॅमिन आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे ऊर्जा मिळते आणि आरोग्याला अधिकाधिक फायदे मिळतात. टिप नंबर 40. काकडीचे तुकडे आपल्या डोळ्यावर ठेवा. काही वेळाने डोळ्यावर हलकेच फिरवा, त्यामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे दूर होतात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.